आता रस्ता झालाय, त्या डोंगरावरती काहीही नाही, पण कृषी महाविद्यालय उभं करून त्या ठिकाणी शेती होणार आहे, शेतीचे प्रयोग होणार आहेत. त्या डोंगरावरती आपण काळी माती नेऊन तिथं शेती करायचा जो निर्णय घेतला, तसाच या डोंगरावरती, म्हणजे बघा किती देवाची कृपा आहे की वैद्यनाथाच्या सानिध्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होता. खाली ते नेहरूवरीचं सगळी पर्वतरांगा आणि सोमेश्वराच्या सानिध्यामध्ये कृषी विद्यालय या ठिकाणी होतं. आणि हे दोन्ही होत असताना ही भगवंताची इच्छा आहे की या ठिकाणी विकास होतोय. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्याचा पहिला फायदा आपण आपल्या गावाला देतो. आणि ताई आपण दिला, भाऊ आमदार असताना, तुम्ही मंत्री असताना, मी आमदार काय, तुम्ही आमदार काय, तुम्ही मंत्री काय, मी मंत्री काय, एक पाऊल पुढे एक पाऊल मागे, कधी हे पुढे कधी हे मागे. पण या भागाचा विकास, बीड जिल्ह्याचा विकास आज बघणाऱ्यांनी हे बघावं. बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये काल